नमस्कार, अक्काच किचनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आज आपण शिकणार आहोत थापून वड्या कशा बनवायच्या. तर यासाठी आपल्याला लागणार आहे एक कढई. त्याच्यामध्ये आपण 2 टेबलस्पून तेल टाकून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर त्या तेलात आपण 1 टेबलस्पून जिरी आणि 1 टेबलस्पून मोहरी टाकणार आहोत. त्या जिरी आणि मोहरीला छानपैकी तेलात परतून घेतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये 8 ते 10 हिरव्या मिरच्या, 1 वाटी कोथिंबीर, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 1 टेबलस्पून जिरी, 10 ते 12 कढीपत्त्याची पानं आणि 2 टेबलस्पून मीठ टाकलेलं मिश्रण आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचं आणि ते या तेलात परतण्यासाठी टाकायचं आहे. या मिश्रणाबरोबरच आपण त्या तेलामध्ये 1 टीस्पून हळद टाकणार आहोत, ज्याने आपल्या वड्यांना अतिशय छान असा रंग येईल. तेलात टाकलेल्या या संपूर्ण मिश्रणाला आपल्याला छानपैकी परतून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये 1 लिटर म्हणजे साधारणतः 1 तांब्याभर पाणी टाकून घ्यायचं आहे. या पाण्याला आपल्याला छान उकळी येईपर्यंत गरम करायचं आहे. जोपर्यंत हे पाणी गरम होते तोपर्यंत मी तुम्हाला एक टीप सांगते, ती म्हणजे की आपण या थापून वड्यांमध्ये खास करून हिरवी मिरची वापरतो, त्यामुळे आपल्या थापून वड्यांना छान खमंग अशी चव येते. तर तुम्ही बघू शकता या पाण्याला छान उकळी आलेली आहे. यानंतर या उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला डाळीचं पीठ टाकून घ्यायचं आहे, जे आपण वड्यांसाठी जास्त बारीक केलेलं नाही आहे, मोठंच दळलेलं आहे, जेणेकरून आपल्या वड्या चविष्ट होतील. आणि हे पीठ टाकताना आपल्याला एक काळजी घ्यायची आहे, सगळं पीठ एकदम टाकायचं नाही आहे. आपल्याला हळूहळू एका हाताने पीठ सोडून एका हाताने ते हलवत राहायचं आणि या पिठाच्या गाठी नाहीत होऊ द्यायच्या. हे सर्व पीठ अतिशय छान पद्धतीने एकजीव करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता पीठ टाकणे आणि ते हलवणे हे दोन्ही कामं एकच वेळेस झाली पाहिजे, तरच आपल्या पिठामध्ये गाठी नाहीत होणार. जोपर्यंत हे पीठ असं घट्ट होत नाही तोपर्यंत आपण त्याच्यामध्ये हळूहळू डाळीचं पीठ ॲड करत जायचं आहे. हे पीठ आपल्याला गॅसच्या खाली उतरून अतिशय छान पद्धतीने एकजीव करून घ्यायचं आहे. त्यातील सर्व गाठी ह्या फोडून घ्यायच्या आहेत, जेणेकरून आपल्या वड्यांसाठी जे पीठ बनणार आहे ते एकदम छान होईल. या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे पीठ पूर्णपणे एकजीव झालेलं आहे. या पिठाला शिजवून घेण्यासाठी आपण त्याला वाफ देतो. साधारणतः आपल्याला 3 वेळेस वाफ द्यायची आहे आणि या पिठाला असं चोपून घ्यायचं आहे आणि त्याला गॅसवर ठेवायचं आणि वरून एक ताट किंवा प्लेट झाकायची आहे. बघू शकता हे या पिठाला वाफ देताना गॅसची फ्लेम अतिशय लो आहे. एक 5 ते 2 मिनिटानंतर आपल्याला ही प्लेट काढून त्या पिठाला आणखीन एकदा एकजीव करायचं आहे. याला पूर्णपणे एकजीव करून आपल्याला परत एकदा वाफ देण्यासाठी त्याला चोपून घ्यायचं आहे. आपण त्यासाठी एकदा थोडंसं पाण्याचा हात घेऊन त्या पिठाला चोपून घेणार आहोत आणि नंतर त्याला परत पहिल्यासारखं गॅसवर वाफ देण्यासाठी ठेवणार आहोत. तुम्ही बघू शकता 3 वेळेस वाफा दिल्यानंतर आपण गॅस बंद केलेला आहे आणि आपलं पीठ अतिशय छान पद्धतीने शिजलेलं आहे. तर आपण या पिठाच्या आता वड्या थापायला सुरुवात करू शकतो. वड्या थापण्यासाठी आपण एका पोळपाटावर ओला कपडा अंथरणार आहोत आणि आपल्याला एक पळीभर पीठ घ्यायचं आहे आणि ते थापायला सुरुवात करायची आहे. थोडंसं थापल्यानंतर आपण त्याच्यावर कोथिंबीर आणि खोबरं टाकणार आहोत.
कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची आणि खोबरं देखील किसून घ्यायचे, जेणेकरून ते आपल्या वड्यांवरती चिटकून बसेल. तुम्ही बघू शकता इथे आपण कोथिंबीर आणि बारीक किसलेलं खोबरं घेतलेलं आहे, जे आपण याच्यावर टाकणार आहोत आणि ते परत थोडंसं थापायचं आहे. हे पूर्णपणे थापून झाल्यावर आपल्याला हा कपडा उचलायचा आहे आणि दुसऱ्या कपड्यावर टाकायचा आहे, जो कपडा देखील आम्ही ओला करून घेतलेला आहे. या वड्या थापताना आपल्याला जे पीठ आहे ते गरम असतानाच थापायचं आहे. जर ते पीठ थंड झालं तर आपल्या वड्या चिरण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे हे पीठ आपण जोपर्यंत थापत आहे तोपर्यंत उर्वरित पीठ आपण झाकून ठेवलं पाहिजे. त्यामुळे आपल्या वड्यांना बिलकुलही चिरा जाणार नाहीत आणि त्या अतिशय छान होतील. यानंतर आता आपण आपल्या वड्या कापून घेऊयात. आमच्याकडे हे कटर आहे. जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही त्याऐवजी उलटणं किंवा बत्ताईचा देखील वापर करू शकता. तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत आणि यांना आपण एका जाळीदार भांड्यामध्ये ठेवणार आहोत, जेणेकरून त्या एकमेकांना चिटकणार नाहीत. आपण सर्व वड्या कापून एका जाळीदार भांड्यामध्ये ठेवून घेतलेल्या आहेत. यानंतर आमटी बनवण्यासाठी आपण या बारीक बारीक राहिलेल्या वड्या थोड्याशा पाण्यामध्ये मिक्स करून त्याचं एक मिश्रण बनवणार आहोत आणि तेच मिश्रण आपण आमटी बनवण्यासाठी वापरणार आहोत, जेणेकरून आपल्या आमटीला अतिशय छान अशी चव येईल. बघू शकता या वड्या किती मस्त दिसत आहेत आणि अशा पद्धतीने तुम्हाला वड्या बनवायच्या असतील तर आजीच्या रेसिपीला लगेच फॉलो करा आणि अशाच प्रकारे विविध छान छान रेसिपीज ऐकायच्या असतील तर अक्का आजीज किचन या चॅनलला त्वरित सबस्क्राईब करा. या वड्याच्या आमटीसाठी आम्ही इथं बाजार आमटी प्रीमिक्स हा मसाला वापरत आहोत. जर तुमच्याकडे हा मसाला अवेलेबल नसेल तर तुम्ही तुमच्या घरचा मसाला देखील वापरू शकता. आमटी बनवण्यासाठी आपण एक कढई गॅसवर ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये 2 पळी तेल टाकून घेणार आहोत. त्यामध्ये 1 टेबलस्पून जिरी आणि 1 टेबलस्पून मोहरी आपल्याला टाकून घ्यायची आहे. बारीक राहिलेल्या वड्यांचं आणि पाण्याचं बनवलेल्या मिश्रणात आपल्याला 1 चमचा धना पावडर टाकून घ्यायची आहे. त्याचबरोबर त्या तेलात आपण कढीपत्ता बारीक कापून टाकलेला आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा तिखट टाकणार आहोत. ते पाण्याचं बनवलेलं मिश्रण आपल्याला त्या फोडणीत साधारणतः अर्ध टाकून घ्यायचं आहे. उर्वरित अर्ध्या पाण्यामध्ये आपण 2 चमचे बाजार आमटी प्रीमिक्स हा मसाला ॲड करून घेणार आहोत. त्या आमटीमध्ये आपल्याला स्वादानुसार मीठ ॲड करायचं आहे आणि उर्वरित राहिलेलं मिश्रण देखील टाकून घ्यायचं आहे. आपल्याला गॅसचा फ्लेम बारीकच ठेवायचा, म्हणजे आमटी शिजून पण निघते आणि त्याला चव देखील येते. या आमटीमध्ये तुम्ही चवीनुसार मीठ किंवा तिखट किंवा आणखी कोणता मसाला ॲड करू शकता.
आणि आता या आमटीला आपल्याला बारीक फ्लेमवरती उकळी येण्यासाठी ठेवायचं आहे. आपल्या आमटीला आता बघू शकता कशा प्रकारे उकळी आलेली आहे. अशा प्रकारे चांगली उकळी येईपर्यंत आपल्याला गॅसची फ्लेम ऑनच ठेवायची आहे. बघू शकता आपली आमटी किती मस्त शिजलेली आहे. मस्तपैकी आमटी आणि त्याच्यासोबत वड्या आपल्या तयार आहेत. तुम्हाला जर या रेसिपीची चव घ्यायची असेल तर आजच्या आज ही रेसिपी ट्राय करा. आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि नातेवाईकांसोबत शेअर करा. आणि अशाच चविष्ट रेसिपीज पाहण्यासाठी आजच्या आज अक्का आजीज किचनला सबस्क्राईब करा. थँक्यू.